राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे। वंचित बहुजन आघाडीनं आपला संघर्षाचा झेंडा उंचावत प्रचाराचा शुभारंभ करण्याची तयारी पूर्ण केली आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष उर्फ सतीश श्रीरंग सरवदे आणि भारती दीक्षित कुमार भगत यांच्या उमेदवारीनं इतर सर्वच पॅनलनी धसका घेतला। या दोघांच्या उमेदवारीनं निमित्तानं वंचितांची आशा, संघर्षाची ज्वाला आणि परिवर्तनाचा संकल्प एकत्र येणार आहे। याबाबत माहिती देताना उमेदवार संतोष सरवदे व भारती भगत यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर तसेच सुजात आंबेडकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली। ही आमच्यासाठी केवळ राजकीय संधी नसून मोठी जबाबदारी आहे। गेल्या 20 वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असलेले संतोष सरवदे म्हणाले की आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवणं, तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणं, गोरगरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणं हेच आमच्या राजकारणाचं अंतिम ध्येय आहे। समाजातील तरुणांनी केवळ पाहणारे न राहता परिवर्तनाचे शिल्पकार बनलं पाहिजे। त्यासाठीच राजकारणात उतरून लढा देणं आवश्यक आहे। वंचित बहुजन आघाडी ही केवळ एक राजकीय संघटना नाही, ती अन्यायाविरोधातील आवाज, स्वाभिमानाचे मशाल आणि नव्या समाज निर्मितीचा विचार आहे। या विचाराला बळ देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रभाग 8 मधील सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकानं आम्हाला आमच्या भरघोस मत देऊन विजयी करावं असं आवाहन यावेळी उमेदवारांकडून करण्यात आलंय। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय। मी संतोष उर्फ सतीश सरवदे वार्ड क्रमांक 8 मधून अ गटातून उभा राहिलेलो आहे। वार्ड क्रमांक 8 मध्ये मी व आमच्या भारतीताई भगत ह्या क गटातून उभा राहिलेले आहेत। आम्हाला सर्वांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाने किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे तो आम्ही 100% सार्थक करून दाखवेन। आम्ही पायाला भिंगरी बांधून वंचित बहुजन आघाडीचं काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळात वार्ड क्रमांक 8 मधून 100% निकाल हा वंचित बहुजन आघाडीचा लागेल। चिन्ह, आमचं चिन्ह जे आहे ते गॅस सिलेंडर आहे। त्या चिन्हावरती आम्ही दोघंही लढत आहोत आणि दोघंही लढणार आणि निवडून येणार ही 100% जनतेला ग्वाही देतो। जय भीम। वार्ड क्रमांक 8 मधून मी भारती सौ दीक्षित कुमार भगत, माझी उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांनी उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी आणि संतोष सतीश सरवदे यांची, आमच्या दोघांची उमेदवारी बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास दिला आणि उमेदवारी आमची जाहीर केलेली आहे। आमच्या दोघांचं चिन्ह एकच आहे, सिलेंडर। तर त्या सिलेंडरला बहुमताने लोकांनी सहकार्य करावं आणि आम्हाला विजय करून पाठवावं वंचित आघाडीतर्फे महापालिकेमध्ये। वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्व पदाधिकारी काम करत आहोत। सांगली मिरज महानगरपालिका 2025-26 निवडणुका आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामधील बांधवांनी आमच्या केलेल्या कामाच्या कार्यामुळं या प्रभागामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे, अनेक जणांचा आग्रह केला। त्यामुळे आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवर सध्या महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 8 या प्रभागातून तसेच सांगलीमध्ये सुद्धा बरेच वंचितचे उमेदवार आहेत। तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या भारतीताई भगत, त्याचबरोबर संतोष सरवदे हे निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून मी स्वतः मोहन साबळे, त्याचबरोबर महिराज मकानदार मॅडम आणि प्रभाग क्रमांक 1 मधून पवन वाघमारे आणि निशाताई बचुटे या कुपवाड परिसरातून आम्ही निवडणूक लढवत आहोत। तर सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे की आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आपल्या न्याय हक्काचं रक्षण करण्यासाठी आम्हा सर्व उमेदवारांना आपण निवडून द्याल ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि मोठ्या संख्येने आम्हाला निवडून देशील आणि
महानगरपालिकेच्या सभागृहात आम्हा या सर्व उमेदवारांना पाठवणार ही आम्ही या तुमच्याकडून अपेक्षा करतोय. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आम्हाला मतदान करायचंय. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. कधी बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हम सब साथ हैं. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मी संतोष उर्फ सतीश श्रीरंग सरवदे या भागातून वार्ड क्रमांक 8 मधून मी वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून मी निवडणूक लढत आहे. मी माझ्या कामामुळे ही इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करत आहे. याचं कारण की सतत मी 22 वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करतोय. येणाऱ्या काळात ज्या मागील ज्या घटना घडल्या त्याच्यावरती आम्ही विचार करून ही इलेक्शन लढवायचं आम्ही ठरवलेलं आहे. याचं कारण गेल्या आमच्या वार्ड क्रमांक 8 मध्ये तसं बघितलं तर वार्ड क्रमांक 8 मध्ये फार मोठा विस्तारित एरिया आहे. त्या भागात मागासवर्गीय वोट बँकी 4,500 आहे आणि प्रस्थापित लोक जे आहेत यांनी फार मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी ह्याच्यात आम्ही उतरायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथं थांबण्याचं कारण काय आहे तर इथल्या ज्या समस्या आहेत त्या अगदी कुठल्याही नगरसेवकांनी केलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही थांबायचा प्रयत्न केलेला आहे. प्रभागातील कामे ही लय भरपूर महत्त्वाची आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांनी आम्हाला जो आमच्यावरती विश्वास टाकून आम्हाला एव्ही फॉर्म जोडून आम्हाला उमेदवारी दिली. त्यात माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा मी शतशः ऋणी आहे आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तो मी खरा करून दाखवणार आहे. येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या ह्या 100% वार्ड क्रमांक 8 मधून शिटा लागतील हे 100% आम्ही मान्य करतो. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.